आध्यात्मिक, सामाजिक आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे श्री श्री 1008 त्रिलोकनाथ नंदगिरी महाराज महामंडलेश्वर यांना त्यांच्या विविधांगी कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे। मुंबई येथील कस्तुरबा हॉल, सेनापती बापट मार्ग येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आंतरराष्ट्रीय सन्माननीय पुरस्कार विजेते डॉक्टर अजित बागमार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला। त्यामध्ये श्री श्री 1008 त्रिलोकनाथ नंदगिरी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि समाज प्रबोधनाच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आला आहे। श्री श्री 1008 त्रिलोकनाथ नंदगिरी महाराज हे गेल्या 10 वर्षांपासून आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। ते कर्मरेखी हिलिंग, 3rd डिग्री मास्टर स्पेशलिस्ट, टॅरो कार्ड रीडर, ज्योतिष मार्गदर्शक, सोशल वर्कर, मानसिक मार्गदर्शक तसेच आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत। विविध माध्यमातून नागरिकांना सकारात्मक विचार, मानसिक आधार, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते। भक्ती, सदाचार, संस्कार, गुरुसेवा आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक विचार व मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहे। आध्यात्मिक विचारांसोबत कर्मरेखी हिलिंग, टॅरो कार्ड रीडिंग आणि ज्योतिषाच्या माध्यमातूनही व्यक्तींना मार्गदर्शन केले जाते। आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांना मदत करणे, समाजात सकारात्मकता निर्माण करणे आणि नागरिकांना योग्य दिशा देण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे। अध्यात्म, मानसिक मार्गदर्शन आणि समाजसेवा यांची सांगड घालत गेल्या दशकाभरापासून ते समाजहितासाठी कार्य करीत आहेत। मानद डॉक्टरेटसह या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीनेही श्री श्री 1008 त्रिलोकनाथ नंदगिरी महाराज यांचा गौरव करण्यात आला। या बहुमानामुळे त्यांच्या दशकाभराच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याला आणखी व्यापक व्यासपीठ मिळाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, भक्तगण आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हा सन्मान आपल्या आजवरच्या 10 वर्षाच्या कार्याची दखल घेणारा आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचं सांगत आगामी काळातही आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत समाजहितासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा संकल्प श्री श्री 1008 त्रिलोकनाथ नंदगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे। सर्वांना जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। आज या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम, डॉक्टरेट पदवी ही सुंदर अशी अतिशय पदवी आम्हाला बहाल केलेली आहे। त्याचं कारण असं की आम्ही जी समाजसेवा आतापर्यंत केलेली आहे व ज्या सदर क्षेत्रामध्ये आम्ही आहोत, जनहितार्थ, जनकल्याणार्थ आम्ही जे कार्य केलेले आहे त्यासाठी आम्हाला ही मानस पदवी बहाल केलेली आहे। आणि खरोखरच खूप छान वाटलं खूप, की जसं आमच्या गुरुवारांनी पण मगाशी सांगितलं, शिक्षणापेक्षा ज्ञानाची फार मोठी किंमत आहे। म्हणून ज्या ज्या लेकरांनी तर ज्ञान घेतलेलं, ज्या ज्या व्यक्तिमत्वाने ज्ञान घेतलेलं, त्यात त्यांचा ज्ञानांचा हा पुरावा म्हणून या ठिकाणी ही डॉक्टरेट पदवी बहाल केलेली आहे। खूप सुंदर कार्यक्रम झाला, खूप छान। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।